हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत, कारण काय थोडी तब्येत नव्हती बरोबर. परत पाहुणे आले, परत माझ्या लहान मुलांचा बड्डे झाला. लहान मुलगा आहे ना युवराज, त्याचा बड्डे झाला. मग शूट करायचं राहून गेलं. पाहुणे वगैरे असले ना की त्यांना अनकम्फर्ट होते. आणि परत मग मदत माझी तब्येत पण बरी नव्हती, त्याच्यामुळे शूटिंग राहूनच गेलं. आणि खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाही, त्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागेल, सॉरी म्हणेल जे माझे व्हिडिओ आवडीने बघतात त्यांच्यासाठी. तर चला, आज सुरुवात केलेली आहे गोड पदार्थापासून. तर आजपासून तुम्हाला डेली ब्लॉग येत जातील. तर हे बघा, आता आज मी गाजराचा हलवा बनवला आहे. तर गाजर आहे ना, थोडंसं तूप टाकून आधी भाजून घेतले. अर्धा किलो गाजर एवढे असतील. थोडंसं तूप टाकते, म्हणजे खाली कढईला गाजर लागायला नको म्हणून. तर छान आपले गाजर भाजून झालेले आहेत, बघू शकता. कढईभर होते. आता याच्यात मी टाकणार आहे 1 वाटी दूध. दूध एवढ्यासाठी की आपण जे साखर टाकू ना ते छान अशी मेल्ट होणार. ठीक आहे. तर आता साखर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही साखर टाकू शकता. तर थोडंसं गोड आवडते मुलांना, आणि आपण नेहमी गोड करत नाही, त्याच्यामुळे थोडंसं गोड करणार आहे आज. आणि माझ्या लहान मुलाला खूप आवडते गाजराचा हलवा, दोघांना पण आवडते. पण त्याचे मागे केला होता, तुम्ही बघितली नसेल रेसिपी तर नक्की बघा, माझ्या चॅनलवर आहे. चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे, पूजा क्षेत्रे. तर बघा, त्यावेळेस मी म्हणजे गाजर कुकरमध्ये केलेला हलवा, यावेळेस खिसून केलेला. तर छान आपलं हे झालेलं आहे. साखर टाकली आपण, याला मेल्ट होऊ देऊ. आणि तर हा गाजराचा हलवा चालू आहे. त्यासोबत जेवणाला काय केलं तर गवारीच्या शेंगा त्या छान तीळ लावून अशी भाजी केलेली आहे, हे बघा. आणि याच्यात पत्तागोबी केलेली आहे सुकीवाली, मुलांना फार आवडते. तर असे आजचा मेनू आहे काहीतरी. आणि चपात्या करायच्या राहिल्या आहेत अजून. तर भाज्या शिजलेल्या आहेत. गाजराचा हलवा झाला की मी लगेच चपात्या करणार आहे. तर व्हिडिओ न येण्याचं कारण असं की खूप म्हणजे प्रॉब्लेम झालेले. तर एक व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तो. तर काय प्रॉब्लेम झालेले, तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही आला नाही. एवढे दिवस व्हिडिओ म्हणूनच आले नाहीत, कारण डॉक्टर म्हणले तुम्ही रेस्ट करा, आराम करा, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट केले नव्हते. तर खूप गॅप झाला आहे व्हिडिओला. तर असो, आजपासून आता गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि आजपासून छान असे व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा किती छान असा पाक सुटलेला आहे आपल्या याला, गाजरला. ते शुगर जे पाक सुटला आहे ना आपल्या साखरेचा, ह्याच्यात हे गाजर आपण 5 मिनटं शिजू देणार आहोत. तर तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स पण भाजून घेते. तर हे तडका बाउल आहे. तर ह्याच्यात छान 2-3 चम्मच तूप टाकलं आहे मी. आणि ह्याच्यात मी ड्रायफ्रूट्समध्ये काय काय घेतलं आहे, तुम्ही कच्चे टाकू शकता, पण मी थोडेसे तेलात भाजून टाकणार आहे आपले तुपात. तर बदाम, काजू, हे पंपकिन सीड वॉटरमेलन सीड, आणि हे पिस्ता. तर ह्याच्यात टाकून भाजून घेणार आहे. थोडी सर्दी झालेली आहे. तर आपला पाक पण छान असा आटला आहे. जास्त असा ज्युसी नाही ठेवायचा आपल्याला गाजराचा हलवा. तर एक छोटा चम्मच असे तुपात थोडे भाजून टाकले ना खूप छान लागतात. तर 5 मिनटं ठेवणार आहे आणि बंद करणार आहे.
तर व्हिडिओ एवढाच होता आज. गाजराचा हलवा आणि आजचा स्वयंपाक दाखवायचा होता. तर म्हटलं चला गोड पदार्थापासून आज सुरुवात करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पाचं नाव घेऊन श्री गणेशाय करू. तर असो, तर आधी जेवढे तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं तेवढं आता पण द्या आणि छान व्हिडिओ बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आवडले असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब करा चॅनलला आणि याचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला. तर गाजराचा हलवा आपला रेडी आहे. तर चला मी सर्व करते. तर बघू शकता किती छान असा आपला गाजराचा हलवा रेडी आहे. तर या सगळ्या ताईंना खायला खूप टेस्टी आणि छान झालेलं आहे. पटकन अशी रेसिपी होणारी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय मग.